नमस्कार, जय शिवराय. मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा, आरोग्याचा जावा. आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील. तुमच्यामधील सर्व इच्छा पूर्ण हो. तर सकाळी स्वयंपाक वगैरे आवरलं, सगळं आवरलं. थोडेसे भांडे बाकी होते, पण म्हटलं आता ते नंतर धुवून काढेल, कारण पहिले हे रूम क्लीन करायचे. तुम्हाला दाखवते किती पसारा आहे. तर जेवण वगैरे झालं, पिल्लू पण झोपलाय आणि दादा पण गेले. त्यांना म्हणत होते आजच्या दिवस थांबा, पण त्यांना डोळे दाखवायला जायचं होतं. म्हटलं जाऊ ते, मग नाही थांबले ते. मी म्हणत होते उद्या जा. आपण जेवण वगैरे केलं, त्यांनी वांग्याची भाजी चपाती बनवली होती, मग ते गेले. सगळं आवडतं, फरची पुसली आहे. पण तुम्हाला इथं पसारा दाखवते. बेडरूममध्ये बघा किती सगळं सामान जे आहे ना, तर इकडं तिकडं पडलेलं आहे. तर जाळे वगैरे काढायचे वरती बघा, सगळे जाळे ते आहे, तर ते पण आवरायचं आहे. पण त्याआधी ना तुमच्यासोबत ना मी काही गावाकडचे व्हिडिओ आहेत ते शेअर करते, जे की आहे बहुतेक दिवाळीच्या वेळेसचे. आम्ही गेलो होतो घरी त्यावेळेस, तर मम्मीने गेलं म्हटल्यानंतर आमची पुरणपोळी तर ठरलेलीच असते आणि ऑल टाईम सगळ्यांची फेवरेट आहे. त्यानंतर इथं पिलूला नारळ पाणी प्यायचं होतं, तर मग त्याने 2-3 तोडूनच आणलेले होते. घरचे आहे म्हटल्यानंतर पिलंच पाहिजे. तर त्यात काय किती पाणीच नाही निघतात, खोबरंच निघत. आपण पिलं तर डायरेक्ट आम्ही डायरेक्ट पोळ्याला तोडला एक गड तो डायरेक्ट खायला नारळ घालतो. मग हे वाळल्यावर होतील ना, निब्बर होतील ना वाळल्यावर. हे वाळल्यावर नारळच तयार होईल ना, आपलं नारळ विकत आणतो तसं. अजून महिन्यात 1 महिना लागणार. पण हे जे बनतं ना नंतर त्याच्यापेक्षा असं खाल्लेलं चांगलं असतं, माहिती आहे का? कसं काय? ज्यावेळेस पक्का बनतं ना त्याच्यापेक्षा असं खाल्लेलं कधी चांगलं असतं. पण मग ते खोबरं वापरते ना, ते काय पाणी पितं. खोबरं वापरत येतं ती गोष्ट वेगळी आहे, पण हे जे असं ताजं अंगठा खातो ना माग आपण, घे. ते चांगलं असतं असं म्हणणं आहे. बोलू नको देऊ रे. बोलणे पाहिजे ना तुला? त्याला नाही आता खोबरं खायचं तुला, हे नाही खायचं. तर पाणी पुसून काढायचं ते बाद का थगटलं. क्वालिटी मिक्स राहून वॉटरप्रूफ व्हिडिओ काढ ना मम्मी, काढ ना. मम्मी त्यात पाणी जायचं नाही का? पाणी नाही जायचं त्याच्यात. वॉटरप्रूफ आमचं वॉटरप्रूफ. आणि संध्याकाळच्या वेळेस ना खूप छान असं सनसेट झालेला होता. छान असं हवा पण चालू होती आणि बघा हिरवंगार वातावरण आहे. पाऊस होऊन गेलेला आहे ना, त्याच्यामुळे तर सुंदर असे सगळीकडे झाडं आहे. त्यानंतर मग हा गेला होता गॅसची टाकी भरून आणण्यासाठी, कारण गॅस संपलेला होता. आणि पिल्लू गेला होता पप्पा त्यांच्यासोबत. पलीकडून शेत दाखवलेलंच आहे आणि पुढे बघा तुम्ही आता. आणि मला काय वाटलं तो रोडवरतीच होता की काय. किक मारतो गाडी. सूर्य पाय किती मस्त अशी गाडी घ्यायची तुम्हाला, मारते त्याला. त्यानंतर मग आम्ही निघालो होतो छत्रपती संभाजीनगरला येण्यासाठी आणि फर्स्ट टाइम येत होतो. त्यामध्ये खूप हाल झालेला आहे, तुम्ही ते व्हिडिओही बघितले असेल. आणि मम्मीचं तिथं चाललं होतं, थोडं तांदळाचं पीठ शिल्लक होतं, तर त्या पापड्या करायच्या होत्या, तिचं तेच चाललेलं होतं. आणि मला काही बनवून दिलं होतं, खास बनलं पुढे बघ. काय खायचं? हा काय खायचं? बस येईल आता आपली बघ. हा आणि आम्ही फर्स्ट टाइम मी चाललेले होते संभाजीनगरला. जसं आमचं सामान शिफ्ट करून झालं होतं त्यानंतर म्हणजे आदित्यचे बाबा घेऊन आलेले होते. आणि बघा पावसाचं मी म्हटलं तुम्हाला, आम्ही आलेलो होतो मे महिन्यात, आम्ही इकडे शिफ्ट झालेलो आहे. आणि हा व्हिडिओ पण तेव्हाच आहे. एवढं तेवढं करून बस आमची जी होती चार्जी ती भेटली 5:30ला. हे बॉक्सेस, ह्या बॅगा, आणि तीही बस आमची झाली फेल. आणि तेव्हाच माझं जे होतं ना आधार कार्ड, त्यानंतर पॅन कार्ड, सगळं काही हरवलेलं आहे. म्हणजे ते मला ते पॉकेटच कुठे पडलं माझं जे होतं, ज्यामध्ये मी सगळं सामान ठेवते, ते सापडलंच नाही, ते हरवूनच गेलेलं आहे. आणि पुन्हा ते सापडलंच नाही, म्हणजे कुठे पडलं ना मला तेच आठवत नाही, कुठे राहिलं कुठे पडलं. इकडे संभाजीनगरला आल्यानंतर ते सापडतच नाही आहे. त्यानंतर मग आम्ही आलो, भरपूर सगळा पसारा होता, तो सगळा तुम्ही बघितलेला आहे, कारण व्हिडिओ म्हणजे थोडेसे इकडे तिकडे होत आहे.
सगळं काही तुम्ही बघितलेलंच आहे ते. त्यानंतर मग काही पसारा आवरला आणि जे होतं हे बेडरूम क्लिनिंगचं काम ते माझं चाललेलं आहे. कारण क्लिनिंगशिवाय पर्याय नसतो. कोणत्याही रूममध्ये जावा तर क्लिनिंग ही कंपल्सरीच आहे आणि क्लिनिंग करावीच लागते. क्लिनिंग वगैरे केलं आणि मग त्यानंतर इथे मला रस बनवायचं होतं. का तर पुढे कणिक पण मळी आहे तर रस बनवून ठेवला आहे. म्हटलं आल्यानंतर लगेच जेवायला द्यायला. तर आताच त्यांचा फोन आला तर 2 वाजता, आताशी 1:30 वाजला आहे. तर येतील ते पटपट आवरते आता. आणि लाईट पण नाही मिक्सरमध्ये रस काढण्यासाठी. तर आहे ना आमच्या ताई येणार होत्या तर त्यांच्यासाठीच मग सगळं मी आमरस वगैरे बनवलेलं होतं. आणि जेवताना काय मी व्हिडिओ वगैरे शूट नाही केला, एवढा वेळ नव्हता. डायरेक्ट ते निघायच्या वेळेस थोडंफार क्लिप काय शूट केलेलं आहे ते तुमच्यासोबत शेअर करते परत. मग काय बाबा काय म्हणे, आपण तिथून आलो गार्डनला जाऊ म्हणे ना, तुम्ही आवरून ठेवा म्हणे, आवरून ठेवा म्हणे, आपण तिथून आलो गार्डनला जाऊ म्हणे, मी ड्युटीला चाललो म्हणे. काम करायला जाते ना बाबा, रोज जात तिथं पण जात होते ना, नाही जाते म्हटले ना. बाबाच फोन पण इथंच आहे, दाखवू तुला. हा मोबाईल घेऊन जाते नाही जात ना, बाहेर जाते ना, तुला घेऊन जाते ना. जाते की नाही जाते सांग. चल आपण टाईम ते केले. त्यानंतर ग्रिल मशीन आणलेलं होतं कारण आमच्या कपाटाचं मागची पूर्ण फळी निघाली होती, कारण मग त्याला खिळे मारायचे होते. त्यानंतर पिल्लूचे बाबा गेले होते बाहेर. ते मशीन आम्ही म्हणजे रेंटने आणलं होतं, 100 रुपये देऊन दिवसभर यूज करायचं. आणि त्या दिवशीच टाईम ते आले होते, मग ते काम राहिलं. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी ना इथं दत्त मंदिरात गेलो होतं, जवळच होतं. गुरुपौर्णिमा होती तेव्हा. आणि याच दत्त जयंतीच्या वेळेस मी तुम्हाला सांगायचं राहिलं की पिल्लूच्या गळ्यातलं जे होतं ना तर ओमपान ते चोरी गेलं. फर्स्ट टाईम मी गेले होते आणि फर्स्ट टाईमच असं झालं तिथं जाऊन. काय पहिल्यांदा झालं, म्हटलं ठीक आहे जाऊ दे आता काय करणार, झालं ते झालं. रूम काही क्लीन केली. त्यानंतर इथं मस्त छान चपाती मी करून घेतली होती जेवण करण्यासाठी. आणि काही थोडाफार वगैरे काही पसारा तुम्हाला दाखवतेच मी किती पसारा आहे ते. त्यानंतर म्हणजे भरपूर सगळा पसारा आहे तो आहेतच आहे. त्यानंतर ना थोडेसे गहू जे होते ना तर थोडंसं उन्हात टाकले होते, कारण दळण मला करायचं होतं. म्हटलं चला थोडंसं उन्हामध्ये टाकूया, म्हणजे थोडंसं त्याला ऊन लागलं ना तर मग पीठ व्यवस्थित छान येतं आणि असे ते म्हणजे सादळत वगैरे नाही. त्यानंतर बघा इथं पिल्लूची देवपूजा चाललेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता कशा पद्धतीने आमची देवपूजा चालू आहे ती. तर सगळं काढून ठेवलेलं आहे देवाचं सामान वगैरे. आणि इकडे मी तुम्हाला पसारा वगैरे दाखवत होते, त्याने घालून ठेवलेलं. म्हणजे मुलांचं कसं असतं ना तर काम कमी आपलं असतं आणि त्यांचा पसाराच एवढा घालून ठेवतात. पुढे बघा तुम्ही. म्हणजे त्याचं म्हणणं होतं की आई मी देवांना आंघोळ घालतो, तू तुझं काम कर, मी माझं काम करतो, असं त्याचं म्हणणं होतं. म्हटलं ठीक आहे. मग त्याला म्हटलं तू कर देवांना आंघोळ घाल. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी बघा माझ्या हातावरती हे असं झालं होतं. म्हणजे फर्स्ट टाईमच झालं मला, म्हणजे पूर्ण अंगाला एवढी खाज, बाप रे बाप. म्हटलं आता काही खरं नाही, म्हटलं किती ते. आणि मला माहीत पण नव्हतं की याला पित्त वगैरे म्हणतात, एवढं झालं. पिल्लूचे बाबाही नव्हते. मग ते आल्यानंतर मग आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो. त्यांनी मग ते मेडिसिन वगैरे दिलं ॲलर्जीचं. आणि फर्स्ट टाईमच झालं होतं, म्हणजे आलो आम्ही आणि 2 दिवसानंतर लगेच हे झालं बघा. पूर्ण हाताला पायांना एवढी खाज येत होती त्याच्यावेळी, म्हणजे काही प्रमाणापेक्षाही जास्त इतकी खाज येत होती. कितकी म्हणजे एवढी खाज पूर्ण सुटली होती त्याला.